हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. काही वेळानंतर जेव्हा त्याने शोधून काढलं की समीरा जाधवसोबत नेमकं काय घडलं होतं, तेव्हा त्या निष्पाप मुलीबद्दल त्याच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. त्याने लगेचच आपल्या माणसांना त्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कामाला लावलं. इकडे हॉस्पिटलमध्ये आर्याने मयंक आणि आहानाला घरी पाठवून दिले होते आणि ती स्वतः समीराजवळ बसली होती. तिने समीराचे हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहत राहिली. काही वेळाने रूमचा दरवाजा उघडला. आर्याची नजर दरवाजाकडे गेली, जिथे एक माणूस उभा होता. तो साधारण 29 वर्षाचा होता आणि दिसायला बऱ्यापैकी होता. आर्याची नजर त्या माणसावर पडताच ती म्हणाली, "डॉक्टर आदित्य, तुम्ही इथे काय करत आहात?" हो, हे तेच डॉक्टर आदित्य होते जे याच हॉस्पिटलच्या गायनाकोलॉजी विभागात काम करत होते. तो आर्याला पसंत करत होता, किंवा असं म्हणता येईल की तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. त्याला फक्त आर्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. आर्याला त्याच्याबद्दल चांगलेच माहिती होते की आदित्य कसा माणूस आहे. आदित्यने तिचे बोलणे ऐकले आणि चेहऱ्यावर दुःखाचे भाव आणत म्हणाला, "आर्या, मला आत्ताच कळलंय की तुझ्या बहिणीसोबत काय घडलं आहे. तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे." इतकं बोलून तो आर्याला स्पर्श करण्यासाठी पुढे सरकला, पण आर्याने हात दाखवून त्याला थांबवलं आणि म्हणाली, "त्याची काही गरज नाही. मी सगळं स्वतः सांभाळू शकते. तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. माझ्या बहिणीची काळजी मी स्वतः घेऊ शकते." आर्याचं बोलणं ऐकून आदित्यला खूप राग आला, पण त्याने तो चेहऱ्यावर न दाखवता मनात म्हटलं, "एक दिवस मी तुझा हा अहंकार नक्कीच मोडून काढेल आणि तुला माझ्या ताब्यात आणेल." त्यानंतर तो म्हणाला, "मी नंतर येतो." आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर आर्याने सुटकेचा निश्वास सोडला. दुसरीकडे जंगलातील एका बंद पडलेल्या घरात 5 जण गुडघ्यावर बसलेले होते. त्यांना खूप मारहाण झाली होती. तेवढ्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक माणूस येऊन समोरच्या सोफ्यावर बसला. त्या क्षणी तो एखाद्या सैतानापेक्षा कमी वाटत नव्हता. त्याच्यासमोर गुडघ्यावर बसलेले लोक त्याचा चेहरा पाहू शकत नव्हते. तो माणूस म्हणाला, "यांना खुर्चीवर बसवा आणि यांचे हात पाय बांधा." तिथे उभ्या असलेल्या माणसांनी लगेच त्याची आज्ञा पाळली. तो पुन्हा म्हणाला, "यांच्या तोंडात कापड कोंबा." त्यांनी तसेच केले. यानंतर तो म्हणाला, "यांच्या हाताची बोटं एक एक करून कापा." त्यांनी कोणताही विचार न करता त्याची आज्ञा पाळली. काही क्षणातच त्या बांधलेल्या लोकांची बोटं जमिनीवर पडली होती. ते वेदनेने थरथरत होते, पण तिथे उभ्या असलेल्या कोणालाही त्यांची दया येत नव्हती. थोड्या वेळाने सोफ्यावर बसलेल्या त्या माणसाने आदेश दिला, "यांचे सगळे कपडे काढा आणि रात्रभर यांच्यावर चाबकाचे फटके मारा. जोपर्यंत यांचा जीव जात नाही तोपर्यंत चाबूक थांबता कामा नये." हे बोलून तो तिथून निघून गेला. ते 5ही जण खूप रडत होते, पण तिथे उभ्या असलेल्या माणसांना त्यांची अजिबात दया आली नाही, कारण त्यांनी एका निष्पाप मुलीवर अत्याचार केला होता. ही गोष्ट आठवूनच त्यांचा संताप अनावर होत होता. त्यामुळे त्यांनी त्या लोकांचे कपडे काढून त्यांना निर्दयपणे मारायला सुरुवात केली. हो, तो माणूस दुसरा कोणी नसून रिषभ होता. त्याला कळलं होतं की समीरासोबत ही घृणास्पद कृती कोणी केली आहे आणि तो त्यांना जिवंत सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. रिषभ त्या घरातून थेट हॉस्पिटलमध्ये आला. जेव्हा तो रूममध्ये आला तेव्हा त्यानं पाहिलं की आर्या अजूनही समीराचा हात धरून बसली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दरवाजा उघडल्याचा आवाज होताच आर्याने त्या दिशेने पाहिलं आणि तिला समोर रिषभ दिसला. तिने रिषभकडे एक नजर टाकली आणि पुन्हा समीराकडे पाहू लागली.
ऋषभ आत आला आणि आर्याच्या शेजारी बसला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. आर्याने काहीच उत्तर दिलं नाही. काही वेळाने ती उठून सोफ्यावर जाऊन बसली, कारण ऋषभने तिचे इतके जवळ येणे तिला एक वेगळीच भावना देत होतं. सोफ्यावर बसता बसता तिला कधी झोप लागली तिला कळलंच नाही. ऋषभने तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्याला समजलं की ती झोपली आहे. तो तिच्या जवळ गेला, तिला व्यवस्थित सोफ्यावर झोपवलं आणि पुन्हा समीराजवळ येऊन बसला. त्याने समीराचा हात हातात घेतला आणि म्हणाला, समीरा, लवकर बरी हो. बघ, तुझी ताई तुझ्यासाठी किती काळजी करत आहे. ऋषभ हे बोलत असताना समीराचा हात हलकासा हलला. ज्याची जाणीव ऋषभला झाली. त्याने लगेच समीराकडे नीट पाहिलं, तिला हाक मारली आणि म्हणाला, समीरा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? ऋषभने विचारलं. समीराने हळूच डोळे उघडले आणि मंद आवाजात म्हणाली, ऋषभ भाऊ, तुम्ही? ऋषभचा आवाज ऐकून आर्याही जागी झाली. तिने पाहिलं की ऋषभ समीराशी बोलत होता. ती पटकन समीराजवळ गेली. तिचा हात हातात घेत म्हणाली, समीरा, तुला शुद्ध आली? आता कसं वाटतंय? खूप त्रास होत नाही ना बाळा? आर्याचे प्रश्न ऐकून समीरा हलकसं हसली आणि हळूहळू म्हणाली, ताई, थोडा त्रास होतोय, पण फार नाही, मी ठीक आहे. समीराचे शब्द ऐकून आर्याने सुटकेचा निश्वास सोडला. तिने प्रेमाने तिच्या कपाळावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतले. काही वेळाने समीरा पुन्हा झोपी गेली. आर्याला खूप आनंद झाला होता की समीराला शुद्ध आली होती. आनंदाच्या भरात तिथे जाऊन ऋषभला मिठी मारते. ऋषभला सुरुवातीला विश्वासच बसला नाही की आर्याने स्वतःहून त्याला मिठी मारली आहे. पण पुढच्या क्षणी त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. जेव्हा आर्याला जाणवतं की तिने काय केलं आहे, तेव्हा ती घाईघाईने त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. पण ऋषभने तिला घट्ट पकडून ठेवलं आणि तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, आता तू स्वतःहून माझ्याजवळ आली आहेस, तर माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही करू नकोस. काही वेळ ते दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत राहिले. त्यानंतर ऋषभने आर्याला सोडून दिलं. आर्या जाऊन पुन्हा सोफ्यावर झोपली आणि ऋषभही सोफ्यावर बसला. तो शांतपणे झोपलेल्या आर्याकडे पाहत राहिला. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांतपणा होता, ज्याची तो अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. त्याला अजूनही समजत नव्हते की 5 वर्षांपूर्वी असे काय घडले होते की जी आर्या त्याच्यावर इतकी प्रेम करायची ती अचानक त्याला सोडून गेली. त्या विचारात तो जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला आणि सोफ्यावर डोकं टेकून बसला. तर नंतर सकाळी 7 वाजता आर्या, ऋषभ आणि समीरा अजूनही झोपलेले होते. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि आहाना आत आली. तिची नजर झोपलेल्या ऋषभवर पडताच ती आश्चर्यचकित झाली. ऋषभ इथे? ती स्वतःच म्हणाली. तिचा आवाज ऐकून आर्या आणि ऋषभ दोघेही जागे झाले. त्याच वेळी ऋषभचा फोन वाजला आणि तो कॉल घेण्यासाठी खोलीबाहेर गेला. आर्या सोफ्यावरून उठून बसली आणि अंग ताणू लागली. तिला इतक्या आरामात पाहून आहाना आणखीनच चकित झाली. आहाना तिच्याजवळ येऊन बसली आणि तिच्याकडे बारीकाने पाहू लागली. आर्याला तिची नजर समजली. ती म्हणाली, चल कॅन्टीनमध्ये जाऊया, तिथे बोलू. तोपर्यंत ऋषभ इथेच थांबेल. दोघी बाहेर जाण्यासाठी निघाल्या, पण दरवाजा उघडणार इतक्यात ऋषभनेच दरवाजा उघडला. आर्या म्हणाली, मी चहा घेऊन येते, तोपर्यंत तू इथेच थांब, तुझ्यासाठीही घेऊन येते. ऋषभने मान हलवून होकार दिला आणि तो पुन्हा आत गेला. आहाना अजूनही धक्क्यात होती. तिला सगळं जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. ज्या ऋषभला आर्या जवळ सुद्धा पाहू इच्छित नव्हती
त्याच्याशी ती आज इतक्या सहजपणे बोलत होती हे तिच्या आकलनाबाहेरच होतं. आर्याने आहानाचा हात धरला आणि तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले. कॅन्टीनमध्ये पोहोचल्यावर आर्याने तिचा हात सोडला आणि तिला बसायला सांगितलं. तेवढ्यात एक वेटर आला. आर्या म्हणाली, 2 कॉफी आणि 2 व्हेज सँडविच. ऑर्डर देऊन ती आहानाकडे वळली. आहाना अजूनही तिच्याकडेच पाहत होती. वेटर गेल्यावर आर्याने तिला हाक मारली. त्यावर आहाना विचारांच्या दुनियेतून बाहेर आली आणि म्हणाली, यार आर्या, हे सगळं काय चाललंय? आणि ऋषभ इथे का आहे? तू त्याच्याशी इतक्या आरामात कशी बोलते आहेस? कृपया मला सांग, नाहीतर मी वेडी होईन. मला काहीच समजत नाहीये. आर्या शांतपणे म्हणाली, डॉक्टरांनी सांगितलं होतं ना, तो प्रसिद्ध न्यूरोसर्जन ऋषभच आहे. त्यानेच समीराचं ऑपरेशन केलं. काय? तो ऋषभ होता? आणि त्याने इतकं सगळं सहज केलं? तू 5 वर्षांपूर्वी त्याचा किती अपमान केला होता, तरीही तो ऑपरेशनसाठी तयार झाला. आहानाचे बोलणे ऐकून आर्या थोडी घाबरत म्हणाली, त्याची फक्त एक अट होती. कसली अट? आहानाने विचारलं. आर्या हळू आवाजात म्हणाली, त्याने सांगितलं होतं की मी त्याच्याशी लग्न करावं आणि कालच माझं त्याच्याशी लग्न झालंय. हे ऐकताच आहाना धक्क्याने खुर्चीवरून उभी राहिली आणि जवळजवळ ओरडतच म्हणाली, काय? लग्न? तिने इतक्या मोठ्या आवाजात म्हटलं की आजूबाजूला बसलेले लोक त्यांच्याकडे पाहू लागले. आपण काय केलं आहे हे लक्षात येताच तिने सर्वांची माफी मागितली आणि पुन्हा खुर्चीवर बसली. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? मला काहीच समजत नाहीये की तू नेमकं काय करू इच्छितेस. तू स्वतः म्हणाली होतीस की आता तुझं ऋषभवर प्रेम नाही. मग हे सगळं काय आहे? ते सगळं खोटं होतं का? मग खरं काय आहे? आता तुला पुन्हा त्याच्यावर प्रेम झालं आहे का? आर्या, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते मला सांग प्लीज. आर्याने पाहिलं की आहाना तिच्यासाठी खूप चिंतेत आहे, म्हणून तिने तिला सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. आहाना, गोष्ट अशी आहे की आर्याचं बोलणं ऐकताच आहाना तर अक्षरशः श्वास घ्यायलाही विसरली. तिचे डोळे पाणावले होते. ती म्हणाली, आर्या, आता तू काय करणार आहेस? 5 वर्षांपूर्वी जे काही घडलं ते तू विसरणार आहेस का? आता तुला त्याचा काहीच फरक पडणार नाही का? तू असं कसं राहू शकतेस? आहानाचं बोलणं आर्याला पूर्णपणे समजत होतं. ती काही मूर्ख नव्हती. तिला चांगलंच माहिती होतं की ती ऋषभसोबत आयुष्य घालवू शकत नाही. ती म्हणाली, काही दिवसांनी मी ऋषभला घटस्फोट देईन. हे ऐकताच आहाना म्हणाली, आणि तुला वाटतं तो तुला असं करू देईल? त्याने खूप विचार करून हा सगळा प्लॅन बनवला आहे. तो तुला घटस्फोट देणार नाही, बघ फक्त. आर्या रागाने म्हणाली, तू मैत्रीण कोणाची आहेस, माझी की त्याची? मला माहीत आहे मला काय करायचं आहे. आर्याचं बोलणं ऐकून आहाना म्हणाली, ते सगळं ठीक आहे, पण मयंकला जर याबद्दल काही समजलं तर? तो ऋषभचा प्रचंड तिरस्कार करतो. तो हे सहन करू शकणार नाही. समीराला तुझ्या आणि ऋषभच्या नात्याबद्दल काहीच अडचण नाही, पण सूर्यंक कधीच हे नातं स्वीकारणार नाही. तो याचा तिरस्कार करेल. प्लीज हे समजून घे. हो, मला माहीत आहे, पण जोपर्यंत माझ्याकडून होईल तोपर्यंत मी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चल आता परत जाऊया. बरं झालं आज मयंकला काही महत्त्वाचं काम आलं, पण थोड्याच वेळात तो येईल. त्यामुळे तुझ्या या कालच जन्मलेल्या नवऱ्याला लवकर इथून पाठव. हे ऐकून आर्याने तिला रागाने पाहिलं. तेव्हा आहाना लगेच म्हणाली, अगं रागावू नको. माझा अर्थ तुझ्या पतिदेवांनाही इथून पाठवावं लागेल, नाहीतर इथे पुन्हा महाभारत सुरू होईल. आर्याने मान हलवून होकार दिला. तिने 1 कप चहा घेतला. तेव्हा आहाना तिला चिडवत म्हणाली,
ओहो, तू तर आत्तापासूनच त्याची बायको बनलीस वाटतंय. काय बात आहे मिसेस आहुजा. हे ऐकताच आर्याने तिला रागाने पाहिलं आणि तिथून निघू लागली. आहानाही तिच्या मागे जात म्हणाली, मिसेस आहुजा, ऐका ना, कुठे पळत आहात? तिचा आवाज ऐकून आर्याने पुन्हा एकदा रागाने तिच्याकडे पाहिलं आणि समीराच्या रूममध्ये निघून गेली. तेवढ्यात एका स्त्रीने आपल्या पतीला विचारलं, तुम्ही ऐकलत का? कोणीतरी मिसेस आहुजा असं म्हणालं. त्यावर तिचे पती म्हणाले, छान बहाणा आहे, पण आज काही नखरे चालणार नाहीत. शांतपणे सगळ्या टेस्ट करून घ्या. त्यांचं बोलणं ऐकून त्या स्त्रीने मान खाली घातली आणि म्हणाली, हो. पण मनात मात्र ती म्हणाली, मी नक्की ऐकलं होतं. माझे कान मला फसवू शकत नाहीत. होय, हे दुसरं कोणी नसून ऋषभचे आई वडील होते, मिस्टर कौशिक आहुजा आणि मिसेस सुगंधा आहुजा, जे नियमित तपासणीसाठी आले होते. दरम्यान रूममध्ये आर्या आत आली तेव्हा तिने पाहिलं की ऋषभ तिच्या बहिणींसोबत बोलत होता आणि समीराही त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. आर्या आत येताच ऋषभचं लक्ष समीराकडून हटून तिच्याकडे गेलं. तिच्या हातात चहाचा कप पाहून त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण त्यांचं मन त्याला वारंवार सांगत होतं की जाऊन आर्याचं चुंबन घ्यावं. मात्र त्याने स्वतःच्या भावना आवरल्या आणि लक्ष विचलित करण्यासाठी टीव्ही लावला. ऋषभने न्यूज चॅनल सुरू केलं. त्यावर एक ताजी बातमी सुरू होती. हेडलाईन पाहून सगळे स्तब्ध झाले. जोपर्यंत आहानाही रूममध्ये आली होती, तिची नजरही त्या हेडलाईनवरच स्थिरावली. ऋषभच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही बदल नव्हता. ते पाहून आर्याला समजलं की हे सगळं ऋषभनेच केलं आहे. हेडलाईन होती, 5 तरुणांची निर्घृण हत्या. आधी त्यांना 24 तास चाबकाने मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांचे गुप्तांग कापून त्यांना नग्न अवस्थेत झाडाला टांगण्यात आलं. न्यूज रिपोर्टर म्हणत होता, जनता जाणून घेऊ इच्छिते की इतका भयंकर मृत्यू त्यांना का देण्यात आला. तुम्ही पाहू शकता की त्यांच्या शरीरावर असा एकही भाग नाही जिथे चाबकाचे फटके बसले नाहीत. कदाचित मारेकऱ्याला त्यांच्याबद्दल कोणतीही दया नव्हती. या लोकांनी नेमकं काय केलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर आमच्यासोबत राहा, कारण आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समधून सत्य समोर येईल आणि जसा आम्हाला तो रिपोर्ट मिळेल तसं आम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्की कळवू. ऋषभने टीव्ही बंद केला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि म्हणाला, गुड जॉब. तुझं बक्षीस तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केलं जाईल. आणि हो, लक्षात ठेव, त्या 5 कुणाचाही अंत्यसंस्कार होऊ देऊ नकोस. त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दे. समोरच्या व्यक्तीने फक्त येस बॉस असं म्हटलं आणि ऋषभने फोन ठेवून दिला. त्याने फोन ठेवताच मागे वळून आर्याला म्हटलं, मला एका महत्त्वाच्या कामासाठी मीटिंगला जायचं आहे. आपण नंतर भेटू. त्यानंतर तो समीराकडे गेला. तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेत म्हणाला, बाळा, स्वतःची काळजी घे, असं म्हणत तो तिथून निघून गेला. आर्याने आहानाकडे पाहिलं तर तिलाही ती आपल्याकडेच पाहत असल्याचं दिसलं. मग दोघींनी समीराकडे पाहिलं. काही वेळापूर्वी भीतीने भरलेला तिचा चेहरा आता आनंदाने उजळून निघाला होता. आज तिला खूप आनंद होत होता आणि तो आनंद ती शब्दात व्यक्तही करू शकत नव्हती. आर्या आणि आहाना आपल्याकडे पाहत आहेत हे समीराच्या लक्षात आलं, पण ती काहीच बोलली नाही. तेवढ्यात एक नर्स आली आणि तिने समीराला काही औषधं दिली आणि ती तिथून निघून गेली. औषधांचा परिणाम झाल्यामुळे समीराला झोप आली आणि ती गाढ झोपी गेली. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आणि तिथे मयंक उभा होता. त्याने आर्याला कपड्यांची बॅग देत म्हटलं, ताई, हे कपडे घ्या आणि तयार व्हा. तुम्ही
कालपासून हेच कपडे घातले आहेत. आहाना म्हणाली. ठीक आहे, मीही आत निघते, मला ऑफिसलाही जायचं आहे. आहाना तिथून निघून गेली आणि आर्या तयार होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. मयंक समीराच्या शेजारी बसून तिच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत होता. थोड्या वेळाने आर्या बाहेर आली आणि मयंकला म्हणाली, मयंक, तू घरी जा, तुझ्या परीक्षेचा काळ सुरू आहे. मी इथेच आहे. शिवाय माझी नाईट शिफ्ट आहे, त्यामुळे मी दिवसभर इथेच थांबेन आणि रात्रीही इथेच असेन. तिचं बोलणं ऐकून मयंक म्हणाला, आर्याताई, माझी परीक्षा सकाळी 10 ते 12 या वेळेत आहे आणि मध्ये बराच वेळ मोकळा असतो, त्यामुळे तुम्ही आत्ता इथेच थांबा. मी परीक्षा देऊन परत आल्यावर तुम्ही घरी जाऊन आराम करा. रात्री मी घरी जाईन. आर्याने होकारार्थी मान हलवली. अजून सकाळच होती आणि मयंक इथून परीक्षेसाठी जाणार होता, त्यामुळे तो थोडा वेळ थांबला आणि नंतर निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर आर्याही त्याच रूममध्ये बसून राहिली. दुपारी 12:30 वाजता मयंक परत आला तेव्हा आर्या घरी निघून गेली होती. घरी पोहोचताच आर्या थेट बेडरूममध्ये जाऊन झोपली. दरम्यान हॉस्पिटलमध्ये मयंक समीराजवळ बसला होता. समीराची तब्येत आधीपेक्षा बरी होती. ती मयंकशी गप्पा मारत होती. काही वेळाने मयंकने टीव्ही सुरू केला आणि त्यावर एक बातमी खूप व्हायरल झाल्याचं दाखवलं जात होतं. समीराने ही बातमी पाहिली. न्यूज रिपोर्टर म्हणत होता, प्रेक्षक हो, आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे त्या 5 मुलांचा खून का करण्यात आला आहे हे कळताच सर्वप्रथम तुम्हाला माहिती देऊ. तर पहा, टीव्हीवर एक फॉरेन्सिक रिपोर्ट दाखवला गेलाय. या 5 मुलांचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार त्या 5ही जणांना बेल्टने अतिशय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या तोंडात कापड कोंबण्यात आलं होतं आणि त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यात आले होते. त्यांच्या शरीरावर खोल जखमांचे अनेक निशाण होते, जणू लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या गुप्तांगांनाही गंभीर इजा करण्यात आली होती. त्यांना इतका छळ करण्यात आला की ते तडफडत मृत्युमुखी पडले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या शरीरावर एका मुलीच्या नखांचे ओरखडे आढळले आहेत. तसेच काही ऊतींचे नमुनेही मिळाले आहेत, ज्यावरून असा संशय व्यक्त केला जात आहे की त्यांनी एखाद्या मुलीवर बलात्कार केला असावा. पण हा कायदा हातात घेणारा व्यक्ती कोण आहे आणि हे सर्व कोणासोबत घडलं याबद्दल अद्याप कोणालाही माहिती नाही. या 5 जणांना ठार मारणारा तो व्यक्ती नेमका कोण आहे? मयंक आश्चर्याने टीव्हीकडे पाहत होता. तर समीराच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. तिने मयंककडे पाहिलं आणि मनातच म्हणाली, भाऊ, मला तुम्हाला सगळं सांगावंसं वाटतंय, पण मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ऋषभ भाऊ खूप चांगले माणूस आहेत. आज त्यांनी 5 वर्षांपूर्वी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. मला ताईसाठी खूप आनंद होतोय की ऋषभ भाऊ परत आले आहेत. आता फक्त लवकरात लवकर गैरसमज दूर व्हावेत, कारण 5 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्यात ऋषभ भावांची काही चूक नव्हती. मयंकनेही टीव्ही बंद केला आणि पुन्हा समीराकडे वळून तिच्याशी गप्पा मारू लागला. संध्याकाळी 5 वाजता वारंवार वाजणाऱ्या फोनमुळे आर्याची झोप मोडली. नाव न पाहता तिने कॉल उचलला आणि चिडून म्हणाली, कोण आहे? शांतपणे झोपूही देत नाहीत. काय काम आहे? काही बोलणार आहात का? मीटिंग नुकतीच संपवून बाहेर पडलेल्या ऋषभने विचार केला होता की आर्याला फोन करून समीराच्या तब्येतीबद्दल विचारावं. तो स्वतः डॉक्टर होता, पण त्याला आपल्या जीवापाड प्रिय व्यक्तीशी बोलायचं होतं. तो म्हणाला, तू अजूनही झोपली आहेस आणि तू घरी आहेस, तर हॉस्पिटलमध्ये कोण आहे? ऋषभचा आवाज ऐकताच आर्या दचकून उठून बसली आणि म्हणाली,
रिषभ, तुला माझा नंबर कसा मिळाला? तिचं बोलणं ऐकून रिषभला थोडं वाईट वाटलं. तरीही तो म्हणाला, माझ्या बायकोचा नंबर शोधणं इतकं कठीण नाही. त्याच्या या उत्तरावर आर्याला स्वतःवरच हसू आलं. ती वर पाहत हळूच म्हणाली, मी कसं विसरले की आता याच्याशी माझं लग्न झालं आहे. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने रिषभचा आवाज आला, आपलं लग्न तर झालं आहे, पण तू अजून माझ्यासोबत नाहीस. आजचा दिवस तुझ्याकडे आहे, पण उद्यापासून तुला माझ्यासोबत राहायचं आहे. त्यामुळे उद्या मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार आहे. पण आर्या काही बोलणार इतक्यातच रिषभ म्हणाला, पण काहीही नाही. एकतर मी हे लग्न सार्वजनिकपणे जाहीर करतो, नाही तर तू माझ्याकडे परत ये. आर्या म्हणाली, किती खडूस आहेस, नेहमी तुझंच चालतं. तिने हे खूप हळू आवाजात म्हटलं होतं, पण रिषभने ते ऐकलं आणि म्हणाला, अच्छा, म्हणजे मी खडूस आहे. जरा भेट तर मग सांगतो तुला. त्याचा आवाज ऐकताच आर्याने पटकन फोन कट केला. आर्याच्या या वागण्याचा रिषभला राग आला नाही. तो स्वतःशीच म्हणाला, आता तू फक्त माझी आहेस, मिसेस आर्या रिषभ आहुजा. आणि आता मी आपल्या दोघांमधले गैरसमज सगळे दूर करणार. संध्याकाळी 6 वाजता आर्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ती आत आलीच होती तेवढ्यात तिला VIP रूमच्या बाहेर कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आला. त्याचवेळी रिषभही हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्यांच्यासमोर 2 लोक उभे होते आणि दोघेही भांडत होते. पहा ना कौशिकजी, हा मुलगा किती उद्धट आहे. असणारच ना, कोणाचा भाऊ आहे तो? एक महिला म्हणाली. पहा मिसेस आहुजा, माझ्या ताईला मध्ये आणू नका. तेच तुमच्यासाठी बरं होईल. आणि तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांशी वाद घालण्यात मला काही रस नाही. मी अजूनपर्यंत शांत आहे, कारण माझ्या ताईने मला मोठ्यांचा आदर करायला शिकवलं आहे. मयंक म्हणाला. अरे, ती मुलगी जी श्रीमंत मुलांना जाळ्यात अडकवते, ती काय मोठ्यांचा आदर शिकवणार? मिसेस कौशिक म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून मयंकला खूप राग आला. त्याने रागाच्या भरात भिंतीवर जोरात हात मारला. ते पाहून सुगंधा आहुजा, रिषभची आई, घाबरली. आर्या लगेच पुढे आली आणि मयंकचा हात हातात घेऊन पाहू लागली. त्याचा हात पूर्ण रक्ताने माखलेला होता. आर्या खूप घाबरली होती. तेवढ्यात रिषभही तिथे आला आणि आपल्या आईला म्हणाला, मॉम, तुम्ही हे काय करत आहात आणि तुम्ही भांडत का आहात? आपला मुलगा रिषभला पाहून सुगंधा आहुजा म्हणाल्या, बघ बेटा, हा उद्धट मुलगा माझ्याशी उलटसुलट बोलत आहे. याची औकात तरी काय आहे? कोणाचं घाणेरडं रक्त आहे माहीत नाही. कदाचित याची आई ही लोकांना फसवत असेल. तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळाली, पण ही अनोरस मुलं मागे सोडून गेली. आर्याला खूप राग येत होता. तिने स्वतःवर कसाबसा ताबा ठेवला होता, पण शेवटचं वाक्य ऐकताच तिच्या संयमाचा बांध फुटला. तिने रागाने मिसेस आहुजांकडे पाहिलं आणि म्हणाली, मिसेस आहुजा, आम्ही शांतपणे ऐकतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलत राहाल. आणि तुम्ही जे सतत घाणेरडं रक्त म्हणत आहात ना, ते एखाद्या दिवशी तुमच्याच अंगाशी येऊ शकतं. रिषभ, तुमच्या आईला इथून घेऊन जा, त्याआधी की मी आणखी काही बोलेन, कारण आता माझ्याकडे अजिबात संयम उरलेला नाही. रिषभला समजलं होतं की आर्या खूप रागात आहे, त्यामुळे त्याने काहीच बोलणं योग्य समजलं नाही. त्याची आई जातानाही बोलतच होती. वाटेत रिषभ आणि त्याच्या आईला त्याचे वडील कौशिक भेटले. रिषभ म्हणाला, डॅड, मॉमला घेऊन जा, त्यांनी इथे खूप तमाशा केला आहे. सुगंधा म्हणाल्या, बेटा, आता तू त्या अनौरस मुलांसाठी स्वतःच्या आईशी उद्धटपणे बोलणार आहे का? रिषभ काहीच बोलला नाही, कारण त्याला स्वतःलाही खूप राग आला होता आणि तो आपल्या आईचं मन दुखावू इच्छित नव्हता. मिस्टर आहुजांना परिस्थिती समजली होती, त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला तिथून घेऊन जाणंच योग्य समजलं. रिषभ तिथेच थांबला.
तेवढ्यात त्याने पाहिलं की मयंक रागाने हॉस्पिटलच्या बाहेर निघून जात होता आणि आर्या त्याच्या मागून आवाज देत होती, मयंक ऐक ना, किमान हातावर पट्टी तरी करून घे. पण मयंक फक्त पुढे चालत राहिला. अचानक मयंक कोणाला तरी धडक लागताच समोर उभी असलेली आहाना रागाने म्हणाली, मयंक काय करत आहेस? हे हॉस्पिटल आहे, क्रिकेटचं मैदान नाही. आहाना समीराला भेटण्यासाठी आली होती. मयंकला धडकल्यावर ती बोलली. तेवढ्यात आर्याही तिथे आली. आहानाने मयंकच्या हातावरील जखम पाहिली आणि दोघांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मयंक म्हणाला, बरं झालं ताई, तुम्ही आलात. यांना समजवा की ते आहोजा किती वाईट लोक आहेत. त्यांच्यामुळे आपण अनाथ झालो. माझ्या ताईला स्वतःची स्वप्न विसरून आम्हाला वाढवावं लागलं. आहानाला जाणवलं की आता परिस्थिती आणखी बिघडू शकते. तिने आर्याच्या हातातून फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि मयंकचा हात पकडून त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली. मयंक काहीच बोलला नाही. आहानाने आर्याला धीर दिला की ती सगळं सांभाळेल. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आपल्या भावासाठी खूप वाईट वाटत होतं. तेवढ्यात ऋषभ मागून आला आणि तिला मिठी मारत म्हणाला, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आर्याने त्याचं बोलणं ऐकलं आणि तिला पुन्हा राग आला. ती लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि रागाने म्हणाली, ऋषभ, मी आधीच सांगितलं होतं की आपण कधीच एक होऊ शकत नाही. आज तुझ्या आईमुळे माझ्या भावाला दुखापत झाली आणि जेव्हा त्यांना आपल्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा जर त्यांनी रागाच्या भरात काही चुकीचं केलं तर. आर्या बोलता बोलता थांबली. काही क्षणांनी ती पुन्हा म्हणाली, मला वाटत नाही की आपलं लग्न टिकेल. इतकं बोलून ती समीराकडे निघून गेली. आर्या तिथून जाताच ऋषभने भिंतीवर जोरात मूठ मारली. काय, तुम्हाला माझा आनंद दिसत नाही का? 5 वर्षांपूर्वीही तुमच्यामुळे मी आर्यापासून दूर झालो होतो, पण आता नाही. आता मी तुम्हाला कोणालाही नुकसान पोहोचू देणार नाही. ऋषभ तिथून निघाला आणि एका पबमध्ये गेला. तिथे तो थेट त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये गेला. त्याचा मित्र विराट रहेजा आधीच तिथे उपस्थित होता. ऋषभही जाऊन बसला आणि दारू पिऊ लागला. त्याला सतत पिताना पाहून विराट म्हणाला, अरे ऋषभ भाऊ, असं काय झालंय? कुठे आर्याने दुसऱ्याशी लग्न तर केलं नाही ना? त्याच्या दुःखात तू एवढा पितोयस? ऋषभने विराटकडे न पाहताच उत्तर दिलं, हो, लग्न तर झालं आहे. ऋषभचं बोलणं ऐकून विराट म्हणाला, तुला माहीत आहे आणि तू इथे बसून दारू पितोयस. सांग, कोण आहे तो ज्याने माझ्या भावाच्या प्रेमाशी लग्न करण्याची हिंमत केली? त्या साल्याला मी सोडणार नाही. त्याला इतका मारेन की ओळखूही येणार नाही. विराटचं बोलणं ऐकून ऋषभ हसला आणि म्हणाला, मग तू तुझ्याच मित्राला मारशील का? विराट म्हणाला, भाऊ, तुला चढली आहे. मी तुझ्याशी नाही तर तुझ्या प्रेमाशी लग्न करण्याबद्दल बोलतोय. ऋषभ म्हणाला, अरे विराट, आर्याशी लग्न मीच केलं आहे. आणि त्यानंतर हे ऐकून विराटला मोठा धक्का बसला. काय? तू तिच्याशी लग्न केलंस आणि तिनेही होकार दिला? ती तर तुझा तिरस्कार करते ना? खरं खरं सांग, तू काय केलंस? हे सांगू नकोस की तू तिला बेशुद्ध केलंस किंवा किडनॅप केलंस आणि मग लग्न केलंस. ती तुझ्यावर केस करेल. शट अप यार, असं काही नाही झालं असं की. मग ऋषभने विराटला सगळं सांगितलं. काही क्षण विराट शांत राहिला आणि मग म्हणाला, भाऊ, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आता मी तुझा फक्त तिरस्कारच करेल. आणखी काही आहे का जे तू मला सांगितलं नाहीस? मग ऋषभने
त्याला आज घडलेली गोष्ट आणि आर्याने जे काही सांगितलं होतं तेही सांगितलं. विराट म्हणाला, भाऊ, आर्या बरोबर बोलते. हे ऐकताच रिषभने विराटकडे अशा नजरेने पाहिलं जणू त्याच्यासमोर त्याचा सर्वात मोठा शत्रू बसला होता. विराट, तुला तुझ्या आयुष्याचा कंटाळा आलाय का? तुझी बडबड बंद कर. संपूर्ण जग जरी मला तिला सोडायला सांगितलं तरी मी आर्याला सोडणार नाही. तीच माझं सर्वस्व आहे, समजलास? आणि ऐक, समीरावर लक्ष ठेवण्यासाठी कोणाला तरी कामावर ठेव. त्यानंतर दोघे बसून दारू पिऊ लागले. तिकडे आहाना समीराच्या रूममध्ये आली. तिच्यासोबत मयंकही होता. त्याचा चेहरा खाली झुकलेला होता, कारण आता त्याला स्वतःचाच राग येत होता. आहानाने त्याला नीट समजावलं होतं की रागाच्या भरात त्याने आपल्या ताईला किती दुखावलं आहे. मयंक दाराजवळच उभा होता आणि त्याची नजर खाली होती. आहानाने आर्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच तिला इशारा केला. आर्याने मयंकला विचारलं, काय अजूनही तुझ्या ताईवर राग आहे का? आर्याचं बोलणं ऐकताच मयंक धावत जाऊन तिच्या गळ्यात पडला आणि आर्यानेही त्याला थांबवलं नाही. आय एम सॉरी दी, मला तुमच्यावर रागवायला नको होतं. प्लीज मला माफ करा. मी वचन देतो पुन्हा असं कधीच होणार नाही. त्याचं बोलणं ऐकून आर्या म्हणाली, इट्स ओके, तुला तुझी चूक समजली हेच खूप आहे आणि तसंही तू काही चुकीचं केलं नाहीस. आहानाही त्यांना मिठी मारत म्हणाली, बस करा आता, अजून किती जळवणार आहात? हे ऐकून सगळे हसू लागले. तेवढ्यात बराच वेळ शांतपणे ऐकत असलेली समीरा रागाने म्हणाली, तुमचं भरत मिलाप झालं असेल तर आता माझ्यासारख्या बिचारीकडेही लक्ष द्या. केव्हापासून पाहते मी. तिचं बोलणं ऐकून तिघेही वेगळे झाले आणि समीराजवळ जाऊन तिला मिठी मारली. मयंक म्हणाला, माहिती मला, जळकुकडी. आर्यादी, बघा ना मयंक भाऊ मला काय म्हणतायत. तेव्हा आर्याने मयंकचे कान पकडले आणि म्हणाली, मयंक, माझ्या प्रिन्सेसला त्रास देऊ नकोस आणि आता घरी जा. उद्या तुझी परीक्षा आहे ना. आहाना तुला तिच्या स्कूटीवर सोडून देईन. त्यानंतर सगळ्यांनी थोड्या गप्पा मारल्या आणि आहाना व मयंक घरी निघून गेले. आर्याने समीराला जेवण भरवलं, तिला चादर पांघरली आणि स्वतःच्या नाईट शिफ्टसाठी निघून गेली. मात्र मध्ये मध्ये ती समीराला पाहायलाही येत होती. अशाच प्रकारे संपूर्ण रात्र निघून गेली. सकाळी हॉस्पिटलमध्ये आर्याची शिफ्ट सकाळी 10 वाजता संपली. त्यानंतर ती समीराच्या रूममध्ये गेली. तिला अंघोळ घातली आणि नाश्ताही करून दिला. असं करत करत 1 वाजला आणि मयंक आला. मयंक आल्यावर आर्या घरी जाण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर पडली. पण बाहेर जाताच तिला रिषभ दिसला. तो गाडीला टेकून उभा होता. त्याला तिथे पाहून आर्याला काहीच समजलं नाही. कालच तिने त्याला सगळं समजावलं होतं, पण हा रिषभ काही समजून घ्यायलाच तयार नव्हता. ती त्याला दुर्लक्ष करून पुढे निघाली. हे पाहून रिषभला राग आला. तो पुढे आला आणि त्याने आर्याचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. अचानक ओढल्यामुळे आर्या थेट रिषभच्या छातीवर जाऊन आदळली. रिषभने तिला घट्ट मिठीत पकडलं होतं. तो म्हणाला, माझ्यापासून दूर जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस, नाही तर तुझ्यासोबत काय होईल याची तू कल्पनाही करू शकणार नाही. आर्याला समजलं होतं की रिषभ तिला स्पष्टपणे धमकी देत होता. रिषभने तिला सोडलं आणि गाडीचं दार उघडलं. आर्या काहीही न बोलता जाऊन बसली. रिषभही गाडीत बसला आणि गाडी सुरू केली. आर्या खूप थकलेली होती, त्यामुळे ती सीटवर बसल्या बसल्याच झोपून गेली. रिषभने जेव्हा आर्याकडे पाहिलं तेव्हा त्याने गाडी बाजूला लावली आणि तो झोपलेल्या आर्याकडे पाहत राहिला. आज आर्याने काळ्या रंगाचा सैल टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती.
सोबत पांढऱ्या रंगाचे शूज होते. तिने तिचे लांब दाट केस पोनीटेलमध्ये बांधले होते. काही बटा तिने चेहऱ्यावर सोडल्या होत्या, ज्या वारंवार तिच्या गालांना स्पर्श करत होत्या. तिने कोणताही मेकअप केला नव्हता, तरीही ती ऋषभला खूप सुंदर वाटत होती. जर त्याच्या हातात असतं तर ऋषभने तिला कायम स्वतःजवळ ठेवून घेतलं असतं. त्याच्या आयुष्यात आर्या ही पहिली आणि शेवटची मुलगी होती. तो तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करत होता. आर्याला त्याच्या वेड्या प्रेमाची कल्पनाही नव्हती. तो तिच्यावर मर्यादेपलीकडे जाऊन प्रेम करत होता. जवळजवळ 3 तास ऋषभ आर्याकडे पाहत बसला होता. त्याचं मन काही भरत नव्हतं. आर्याला जाग आली जेव्हा तिने समोर ऋषभला पाहिलं, जो तिच्याकडेच एकटक पाहत होता. ऋषभ, आर्याने म्हटलं तर ऋषभही त्याच सुरात म्हटला, हो जान. त्याचं बोलणं ऐकून आर्याला खूप लाज वाटली. तिने आपला चेहरा खिडकीच्या दिशेने वळवला. ऋषभने तिची ही कृती पाहिली आणि त्याला हसू आलं. तो तिच्या जवळ येत म्हणाला, जान, अजून किती दिवस मला असंच तडफडवणार आहेस? मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे, प्लीज. ऋषभने हे सगळं तिच्या कानाजवळ अतिशय मोहक आवाजात म्हटलं होतं. ते ऐकून आर्याचा चेहरा लाजेने लाल झाला. ऋषभला स्पष्ट जाणवत होतं की तिला किती लाज वाटत आहे. आर्याने ऋषभच्या छातीवर हात ठेवत म्हटलं, ऋषभ, प्लीज मला थोडा वेळ दे. आर्याचं बोलणं ऐकून ऋषभ काही बोलला नाही आणि पुन्हा गाडी चालवू लागला. आर्याला वाटलं की ऋषभ तिच्यावर नाराज झाला आहे, कारण तिने त्याला नकार दिला होता. काय माहीत, पण ऋषभचं असं वागणं आर्याला अजिबात आवडलं नाही. नकळत तिच्या तोंडून निघालं, ऋषभ, मी नकार दिला म्हणून तू रागावला आहेस का? ऋषभला सगळं समजलं. त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं, कारण कुठेतरी आर्या पुन्हा त्याच्यात रस घेऊ लागली होती. ऋषभ आपल्या नेहमीच्या कठोर आवाजात म्हणाला, तुला त्याचं काय? मी रागावलं आहे की नाही याने तुला काय फरक पडतो? हे ऐकून आर्याला खूप राग आला. ती रागाने म्हणाली, गाडी थांबव, मी म्हणते गाडी थांबव. आर्याने असं म्हटल्यावर ऋषभने गाडी थांबवली. आर्या गाडीतून उतरली आणि पुढे जाऊ लागली. ऋषभने तिला जाताना पाहिलं आणि पटकन गाडीतून उतरून तिचा हात पकडला. काय झालं? कुठे चालली आहेस? गाडीत बस. ऋषभ म्हणाला, पण आर्याने त्याचा हात झटकून टाकला. हे पाहून ऋषभला आणखी राग आला. त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला स्वतः जवळ ओढलं. त्यामुळे आर्या थेट ऋषभच्या छातीवर जाऊन आदळली. ऋषभ हळू आवाजात म्हणाला, आर्या, आता कोणतंही नाटक नको, शांतपणे गाडीमध्ये बस. आर्या म्हणाली, नाही, मला तुझ्यासोबत कुठेही जायचं नाही, मी स्वतः जाईन, समजलं? आर्याचा हा उद्धटपणा पाहून ऋषभला खूप राग येत होता, जो आर्याला स्पष्ट जाणवत होता. ऋषभने जोरात गाडीवर एक ठोसा मारला. ते पाहून आर्या घाबरली आणि जाऊन गाडीत बसली, कारण तिला ऋषभच्या रागाची पूर्ण कल्पना होती. ऋषभने पाहिलं की आर्याने त्याचं ऐकलं आहे, म्हणून तोही गाडीत जाऊन बसला. तू जेवली आहेस का? ऋषभने विचारलं. आर्याने नकारार्थी मान हलवली. ऋषभने गाडी एका मोठ्या रेस्टॉरंटच्या दिशेने वळवली. थोड्याच वेळात ते एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. ऋषभ तिथे नेहमी येत असे. ऋषभ आत येताच एक वेटर आला. ऑर्डर घेऊन निघून गेला. ऋषभ म्हणाला, तर तू काय विचार केला आहेस? माझ्यासोबत माझ्या घरी कधीपासून राहायला येणार आहेस? एक काम कर, आजपासूनच शिफ्ट हो आणि हे नर्सचं काम सोडून दे. तू माझी पत्नी आहेस, तुला काम करण्याची गरज नाही. हे घे. असं म्हणत त्याने तिला एक क्रेडिट कार्ड दिलं. याने तुला
हवं ते काहीही खरेदी करू शकतेस आणि जर पैसे कमी पडले तर मी याची लिमिट अजूनही वाढवून देईन. आर्या त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती. मग ती टेबलवरून उठली आणि बाहेर जाण्यासाठी निघाली. हे पाहून रिषभला काहीच समजलं नाही. तो पटकन उठला आणि आर्याला अडवू लागला. आर्या जान, काय हा बालिशपणा आहे? आता असं काय झालं की तू एवढी नाराज झालीस? असं म्हणत त्याने मागून तिला मिठी मारली. आर्या प्लीज, तू बोलशील तेव्हाच तर मला समजेल. रिषभ असं म्हणताच आर्या त्याच्याकडे वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, रिषभ, तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस का? जर प्रेम करत नसतास तर माझ्याशी लग्न केलं नसतंस ना? आर्याच्या गालांवरून हात फिरवत रिषभ म्हणाला, मग माझ्या काही गोष्टी तुला मानाव्या लागतील. रिषभ तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, कशा गोष्टी? आर्याने धीर एकवटत म्हटलं, जर नाही मानलंस तर मी तुझ्यावर रागावेन आणि तुझ्यासोबत राहायलाही येणार नाही. आर्याला माहिती होतं की ती असं बोलली तरच रिषभ तिचं ऐकेल. ती रिषभला चांगली ओळखत होती आणि त्याचा कमकुवत मुद्दाही तिला माहिती होता. तिने डोळ्यात थोडं पाणी आणत त्याच्याकडे पाहिलं. रिषभ म्हणाला, मी तुझी प्रत्येक गोष्ट मानेन, फक्त तू माझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट सोडून. आर्या म्हणाली, ठीक आहे, तू कोणालाही सांगणार नाहीस की आपलं लग्न झालं आहे. मला माझी नोकरी सोडायला सांगणार नाहीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मयंकला अजून काहीही कळायला नको की मी तुझ्यासोबत राहते आणि आपलं लग्न झालं आहे. रिषभ म्हणाला, नाही, मला असं अजिबात नको आहे की आपलं लग्न झालेलं असूनही आपण असं राहावं. रिषभ, मला थोडा वेळ दे, लवकरच आपण सगळ्यांना सांगू, आर्याने मध्येच म्हटलं. रिषभ तिच्याकडे पाहत म्हणाला, 6 महिने, फक्त त्यापेक्षा जास्त नाही. आर्याने मान हलवून होकार दिला. आणि ही नोकरी का करायची आहे? करायचीच असेल तर माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत काम कर. रिषभचं बोलणं ऐकून आर्या म्हणाली, रिषभ, मी माझ्या नोकरीत खूप आनंदी आहे आणि मी तुझ्या ऑफिसमध्ये काम करू शकत नाही, कारण मला मेडिकल क्षेत्रात रस आहे, व्यवसायात नाही. ठीक आहे, आणि मयंकचं काय? आर्या म्हणाली, त्या दिवशी काय झालं होतं ते तू पाहिलंस ना. मला नको आहे की मयंक तुझ्याबद्दल चुकीचा विचार करावा. मी त्याला शांतपणे सगळं समजावून सांगेन. ठीक आहे? बरं ऐक, समीराला तर माहिती आहे ना? रिषभने विचारलं. आर्याने नाही असं उत्तर दिलं. मग रिषभ म्हणाला, एक काम कर, समीराचे शाळेचे कागदपत्र मला दे. आर्या गोंधळून म्हणाली, रिषभ, तुला समीराची कागदपत्र कशासाठी हवी आहेत? आर्या, आपण समीराला पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठवत आहोत. तिच्यासाठी या वातावरणात राहणं योग्य नाही. ती इथे राहिली तर तिला त्या गोष्टी पुन्हा आठवतील, त्यामुळे तिला दुःख होईल. जर ती बाहेर जाऊन शिकली तर आयुष्यात काहीतरी मोठं करेल आणि तुझ्याही मनात तुझ्या बहिणीसाठी हेच असेल ना? रिषभचं बोलणं ऐकून आर्याचं मन भरून आलं. ती आपल्या जागेवरून उठली आणि थेट रिषभच्या छातीशी जाऊन बिलगली. आज पहिल्यांदाच असं झालं होतं की आर्या स्वतःहून चालत रिषभजवळ आली होती. काही क्षणांसाठी रिषभही आश्चर्यचकित झाला, पण लगेच त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. थोड्या वेळाने आर्याला समजलं की तिने काय केलं आहे. ती लगेच रिषभपासून दूर झाली. रिषभला समजलं होतं की आर्या भावनांच्या भरात वाहवत गेली आहे. आर्या पटकन आपल्या खुर्चीवर जाऊन बसली आणि नजर खाली ठेवून जेवू लागली. रिषभ तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तू मनापासून माझ्या मिठीत येशील आणि पुन्हा आधीसारखं माझ्यावर प्रेम देखील करशील. त्यानंतर रिषभही बसून जेवू लागला. आर्या आणि रिषभने एकत्र रात्रीचं जेवण केलं.
एक मोठ्या आलिशान बंगल्यात एक स्त्री बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचा अहंकार स्पष्ट दिसत होता. तिच्यासमोर उभ्या असलेल्या 2 माणसांकडे ती रागाने पाहत होती. त्यापैकी एक म्हणाला, मॅडम, आम्ही खूप प्रयत्न केले, पण रिषभ सरांनी सगळं प्रकरण इतकं स्वच्छ केलं की जणू काही घडलंच नव्हतं. तेवढ्यात दुसरा माणूस म्हणाला, मॅडम, पण एक गोष्ट आहे, त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5 मुलांचा मृत्यू झाला आणि तो साधासुद्धा मृत्यू नव्हता. त्यांना खूप भयानक शिक्षा देण्यात आली होती. रिपोर्टनुसार त्यांनी कोणावर तरी बलात्कार केला होता. ओ, ठीक आहे, मला समजलं. म्हणजे तो अजूनही त्या मुलीच्या मागे आहे. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, पण याची कुणालाही खबर लागता कामा नये. दोघेही एकत्र म्हणाले, यस मॅडम. दुसऱ्या बाजूला आज हॉस्पिटलमधून समीराला डिस्चार्ज मिळणार होता. मयंक आणि आहाना तिला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आले. तेवढ्यात अचानक अनेक पत्रकार त्यांच्या भोवती जमा झाले. यासाठी त्यांच्यापैकी कोणीही तयार नव्हतं. एक पत्रकार म्हणाला, तुम्हीच का ती मुलगी आहात जिच्यावर त्या मुलांनी जबरदस्ती केली होती? दुसरा पत्रकार म्हणाला, मॅडम, त्यांना इतक्या निर्दयीपणे मारणारा कोण आहे? हे तुम्हीच केलं आहे का? तिसरा पत्रकार म्हणाला, मॅडम, कृपया आम्हाला खरं सांगा. हे प्रश्न ऐकताच समीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जणू जागच्या जागी स्तब्ध झाली. तर दुसरीकडे मयंक आणि आहाना पत्रकारांना दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. आर्या आणि रिषभ जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते दोघेही हादरले. आर्या पटकन गाडीतून उतरली आणि समीराकडे धाव घेतली. रिषभनेही आपल्या बॉडीगार्डना पत्रकारांना सांभाळायला सांगितले. थोड्याच वेळात सर्व बॉडीगार्डनी पत्रकारांना आवरले आणि त्यांना दूर केले. त्यानंतर आर्या समीराजवळ गेली आणि तिला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आली. समोरच रिषभ उभा होता. त्याने कारचा दरवाजा उघडला. कारच्या मागच्या सीटवर समीरा, आर्या आणि आहाना बसल्या, तर मयंक पुढच्या सीटवर बसला. आर्या रिषभला म्हणाली, रिषभ, लवकर इथून निघूया. रिषभने होकार दिला आणि गाडी आपल्या विलाकडे वळवली. समीराची अवस्था अजूनही खूप वाईट होती. ती सतत रडत होती. त्या क्षणी तिच्यावर काय बीतत असेल याची कल्पना सगळ्यांना होती. गाडीत पूर्ण शांतता पसरली होती. काही वेळाने गाडी रिषभच्या विलावर पोहोचली. आर्या आणि आहानाने समीराला एका गेस्ट रूममध्ये नेले आणि तिला आरामात झोपवले. बाहेर रिषभला एक फोन आला. तो आपल्या खोलीत गेला आणि कॉल उचलला. फोनवरचा माणूस म्हणाला, सर, हे सगळं तुमच्या आईने केलं आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून तुमच्यावर लक्ष ठेवून होत्या आणि त्या पत्रकारांना असे प्रश्न विचारण्यासाठी त्यांनीच पैसे दिले होते. आर्या रिषभशी बोलण्यासाठी आली होती. तेवढ्यात तिने रिषभच्या तोंडून ऐकलं, काय? हे सगळं आईने केलं आहे? ठीक आहे, पुढे मी पाहतो. तू आत्ता काहीही करू नकोस. रिषभने फोन ठेवला आणि मागे वळला तर समोर आर्या उभी होती. तिला पाहून तो दचकला. आर्या, आर्या रागाने म्हणाली, म्हणजे हे सगळं तुझ्या आईने केलं आहे. खूपच छान. आई त्रास देते आणि मुलगा तिची मदत करतो. रिषभ तिच्या जवळ येत म्हणाला, असं नाही आहे. मला खरंच माहिती नव्हतं की हे सगळं आईने केलं आहे. आर्या संतापाने म्हणाली, रिषभ, आता खूप झालं. मला इथे 1 मिनिटही थांबायचं नाही. तुला माहिती आहे का समीरावर काय बीतली? जेव्हा ती पत्रकारांच्या गराड्यात अडकली होती तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल, तू ते कधीच समजू शकणार नाहीस. रिषभ म्हणाला, किमान माझं म्हणणं तरी ऐकून घे. आर्या रागाने म्हणाली, आता सगळं संपलं आहे.
असं म्हणून आर्या खोलीतून बाहेर पडली आणि ऋषभ तिला समजावत तिच्या मागे गेला. आर्या सरळ गेस्ट रूममध्ये गेली. तिथे तिला मयंक, आहाना आणि समीरा दिसले. ती म्हणाली, आहाना, आपण आत्ता इथून निघत आहोत. कोणताही प्रश्न विचारू नकोस. तिघांनाही काही समजत नव्हते. तेवढ्यात ऋषभ तिथे आला. तो म्हणाला, आर्या, माझं म्हणणं तरी ऐक. तसं काही नाही आहे. आर्याने रागात ऋषभची कॉलर पकडली आणि म्हणाली, हे खरं नाही का की मला तुझ्यापासून दूर करण्यासाठी तुझ्या आईने 5 वर्षांपूर्वी अपघात घडवून आणला होता आणि आजही त्यांना जरासुद्धा लाज वाटली नाही. त्या स्वतः एक स्त्री आहेत. मग त्या असं कसं करू शकतात? एका मुलीची इज्जत त्यांच्या सुडापेक्षा कमी महत्त्वाची आहे का? मी आत्ता आणखी काही सहन करू शकत नाही. आधीच मी माझ्या आईवडिलांना गमावलं आहे आणि आता मी माझ्या उरलेल्या कुटुंबाला धोक्यात टाकू शकत नाही. जोपर्यंत मी तुझ्यासोबत असेन तोपर्यंत तुझी आई माझ्या कुटुंबाला मारून टाकेल की काय याची भीती वाटते. आणि कोण जाणे, कदाचित तू माझ्याशी लग्नही याच कारणासाठी केलं असेल, हो ना? ऋषभ आहुजाने सूड घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलं असेल, कारण 5 वर्षांपूर्वी मी तुझा अपमान केला होता. हे प्रेम नव्हतंच, बरोबर ना ऋषभ? आर्याचं बोलणं ऐकून ऋषभचा राग अनावर झाला आणि त्याने तिला जोरात थप्पड मारली. आर्या बेडवर जाऊन पडली. ऋषभ रागाने म्हणाला, आर्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण माझ्या प्रेमावर कोणी प्रश्नचिन्ह उभं केलेलं मला अजिबात सहन होणार नाही. मग ती व्यक्ती तू का असेना. थप्पड खूप जोरात लागली होती. आर्याच्या ओठाच्या कोपऱ्यातून हलकसं रक्तही बाहेर आलं. आर्या उठली आणि तिने आपल्या ओठाला हात लावला. तिला रक्त येत असल्याचं जाणवलं. आहाना, समीरा आणि मयंक तिच्याकडे धावून जाणार होते, पण आर्याने हाताने त्यांना थांबवलं आणि मोठ्या आवाजात म्हणाली, आपण इथून निघत आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.